स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आज आहे सॅटरडे, कालच माझी सगळी सुट्टी संपलेली आहे आणि मंडे पासून मला ऑफिस जॉईन करायचं आहे आज। आणि उद्या लास्ट डे आहे सुट्टीचा, सॅटरडे संडे। आणि दिवसभर बसून एवढं बोर झालंय ना घरात की आता थोडंसं बाहेर फिरून येणार आहे। बघू आता कुठे जायचं कुठे नाही, एखाद्या मंदिरात वगैरे किंवा असंच थोडंफार एक राऊंड मारून येऊ। आणि त्यानंतर परत घरी आल्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे। तर मस्त असं मी रेडी झाले आणि तर चला मग आता जातो। इथं चालू होती माझ्या मिस्टरांची देवपूजा आणि देवपूजा केल्याशिवाय आम्ही कधीच बाहेर पडत नाही। पहिले देवपूजाचा टायमिंग होता त्याच्यामुळे मस्त देवपूजा केली। आणि हे जॅकेट मी त्या दिवशी मिशोवरतून ऑर्डर केलेलं होतं, कसं दिसतंय ते पण मला कमेंटमध्ये सांगा। छान कलर पण आवडला होता मला, थोडासा डार्क पिंक होता पण मस्त दिसत होता। मग मी ते घेतलं आणि त्यानंतर मग खाली निघालो। परत असंच कुठंतरी जायचं म्हणून निघालो होतो, असं काही स्पेसिफिक ठरवलं नव्हतं की इथेच जाणार तिथेच जाणार। मग जाता जाता वडापावचं शॉप दिसलं, मग म्हणलं चला मस्त गरम गरम वडापाव खाऊया। आणि त्यानंतर तिथं गेल्यानंतर 2 वडापाव ऑर्डर केले। छान होते वडापाव, मला तर म्हणजे एवढे काही जास्त आवडले नाही, पण ठीकठाक होते। त्यासोबत मिरची होती म्हणून मला ते छान वाटले, कारण मिरची म्हणजे माझा फेवरेट विषय आहे। 2-4 मिरच्या खाल्ल्या, मस्त वडापाव एन्जॉय केला। संध्याकाळची इतकी छान वेळ होती ना, त्यामुळे वडापाव पण छान लागला। वडापाव म्हणजे वडापाव खाऊन काही माझा पोटच भरलं नाही, मला एवढा आवडला नव्हता। त्याच्यामुळे नंतर मग मी मंचुरियन खाण्यासाठी गेले। मस्त ड्राय मंचुरियन घेतलं, मला ते ग्रेव्हीवालं मंचुरियन बिलकुलच आवडत नाही। मस्त ड्राय मंचुरियन घेतलं आणि इतकं छान, ते पण छानच होतं, गरम गरम दिलेलं होतं त्यांनी। मस्त मी मंचुरियन एन्जॉय केलं आणि संध्याकाळच्या वेळेस असं ठरलं की फ्राईड राईस बनवायचा। मग मी त्यासाठीच थोडंफार मसाले नव्हते आणि कोथिंबीर पण संपलेली होती, त्यासाठी मग मी कोथिंबीर खालून घेऊन आले। आणि बाकीचं पण थोडंफार छोटंसं सामान आणायचं होतं, ते पण मग मी खालूनच घेऊन आले। म्हटलं चला आता खाली गेलोय, थोडंफार भाजीपाला किंवा बाकीचं पण जे सामान आहे ते पण घेऊन जाऊया, परत लक्षात राहत नाही। आणि उद्यापासून ऑफिस पण चालू होणार आहे, मग टाईम पण भेटणार नाही। एवढं सामान आणलंय फ्राईड राईससाठी, कारण आज मस्त मला फ्राईड राईस बनवायचं आहे। आता फ्राईड राईस बनवते आणि त्यानंतर मग कोथिंबीर, मिरच्या, फ्राईड राईस मसाला आणि त्यासोबतच मी सोया चंक्स घेऊन आलेले होते। ते थोडेसे असे म्हणजे निब्बर वाटत होते, मग मी थोडं पाणी उकळायला ठेवलं आणि त्यात ते थोडेसे भिजवले, म्हणजे ते थोडे सॉफ्ट होतील। आणि त्यासोबत मग पहिले मला व्हाईट राईस बनवून घ्यायचा होता, कारण फ्राईड राईस बनवायचा होता, त्यासाठी पहिले व्हाईट राईस महत्त्वाचा आहे। मी बिर्याणीचा जो राईस होता तो आणलेला होता आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त आता राईस बनवून घेऊया। आणि त्यानंतर मग बाकीचं जे म्हणजे मटेरियल आहे, तर टोमॅटो, कांदे वगैरे जे जे टाकायचं ते आपण कट करून घेऊया। त्या पहिले त्या सगळंच किचन साफ करून घेऊया। घरून दूध आलेलं होतं ते पण, तर तुम्हाला माहीतच आहे इथे काय आम्ही जास्त दूध घेत नाही, कारण खूप खराब दूध असतं। जर दूध पिशवीतलं दूध घेतलं समजा आज संध्याकाळी आणि जर ते तापून जरी ठेवलं ना, सकाळी डायरेक्ट त्याचं दहीच बनतं, त्याच्यामुळे आम्ही इथलं दूध अवॉइडच करतो। आणि असं आम्हाला घरगुती कुठं दूध पण भेटत नाहीये। मग आत्ता मामा आलेला होता पुण्यात, मग त्याने घरूनच आम्हाला 1 लिटर दूध घेऊन आलेला होता। आणि आम्ही घरून येताना पण घरची कोथिंबीर म्हणजे आणलेली होती, ती आत्तापर्यंत गेली आणि घरचीच ती इतकी म्हणजे 8-10 दिवस झाले होते आम्हाला येऊन, तरी ती इतकी फ्रेश होती ना की अजिबातच म्हणजे अशी सुकलेली नव्हती। आता हीच कोथिंबीर बघा इतकी आता फ्रेश दिसते आणि उद्या सकाळी डायरेक्ट एवढी सुकेल ना, म्हणजे हेच असं घरचं आणि बाहेरचं यात हाच डिफरन्स आहे। अजिबातच कोणी चांगली क्वालिटी देत नाही, पण आता आपलं पोट भरण्यासाठी तर आपल्याला काही ऑप्शन नाही आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या आणाव्याच लागतात। मिरची पण थोडी फ्राईड राईसला मला हवी होती, मग मिरची पण आणली। आणि मी थोडंसं सामान आणते, कारण जास्त दिवस मग ते सुकून जातं, मग जसं लागेल मी तसंच घेऊन येते। इथं मस्त कुकरच्या शिट्ट्या चालू होत्या आणि त्यानंतर माझे सोया चंक्स पण मस्त भिजलेले होते। इथं मी मस्त कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि हे सोया चंक्स आणले होते, ते थोडेसे आपल्या याच्यात गरम पाण्यात भिजत टाकले होते, कारण ते कडक होते। आणि थोडे त्यात टाकले, त्यानंतर एक मिरची कट करून घेतली, लसूण घेतला
आणि त्यानंतर इथं मस्त व्हाईट राईस बनवलाय आणि इथे वाटाणे आपले जे शेंगा असतात त्याचे वाटाणे घेतले, त्या शेंगा सोलून घेतल्या आणि हा फ्राईड राईस मसाला. आता मी फ्राईड राईस बनवायला घेते. सगळं कट झालेलं होतं. चला म्हटलं आता मुहूर्त लागलेला आहे फ्राईड राईसला. व्हाईट राईस पण झाला, सगळं भाज्या वगैरे सगळं कट करून झालं. मस्त मग कढाई ठेवली आणि तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. मोहरी आणि जिरे त्यात थोडे तडतडू द्यायचे आणि मग त्यात आपण कांदा टाकायचा. कांदा चांगला म्हणजे असा रेड होईपर्यंत चांगला परतू द्यायचा, कारण आपण त्यात म्हणजे फ्राईड राईसमध्ये आपण कसं मसाले भातला थोडं फ्राय जरी होऊ दिलं त्यात पाणी ॲड करतो म्हणजे ते थोडंसं शिजून जातं, मग काही वाटत नाही. पण फ्राईड राईसला आपण फक्त फ्राय करणार आहोत ह्या भाज्या, त्याच्यामुळे तो चांगला असा रेड मस्त होऊ द्यायचा आणि जास्त 10-15 मिनिट असं तो कमी गॅसवरती एकदम फ्राय करून घ्यायचा, म्हणजे त्याला कलर पण येतो आणि तो थोडासा असा म्हणजे शिजल्या टाईप पण होतो, मस्त होतो. आणि त्यानंतर मग असं हे जे तुमच्याकडे असं काही नाही की तुम्ही हेच घेतलं पाहिजे फ्राईड राईसला, तेच पण जास्त मटेरियल असेल ना तर मग फ्राईड राईस आणखी छान वाटतो. माझ्याकडे गाजर पण नव्हतं, कोबी पण नव्हता, नाही तर मी गाजर कोबी वगैरे ते पण टाकत असते, त्याने पण आणखीन छान म्हणजे जेवढे तुम्ही इन्ग्रेडियंट्स टाकाल तेवढं आणखी ते फ्राईड राईस मस्त होतो. जे होतं माझ्याकडे थोडंफार 4-5 सामान होतं, त्याच्या मग मी त्यातच बनवायचं ठरवलं आणि मला बाहेर काही हे भेटलं नाही. गाजर टाकायचं होतं मला पण गाजर भेटलं नाही, मग म्हणलं चला जे आहे ते त्यातच आपण हे करूया. आणि थोडेफार मला शेंगदाणे आवडतात, मसाले भात असो किंवा काही पण, मग मी फ्राईड राईसमध्ये 2-4 शेंगदाणे पण टाकलेले होते. आणि जे आपले वाटाणे आहे आपण जे म्हणजे ओले बाजारात भेटतात ते तर तुम्ही जास्त टाकले तर ते आणखीन मस्त म्हणजे आणखीन भारी लागतं. आणि त्यानंतर थोडाफार ते सगळं एकदम फ्राय करून घ्यायचं मस्त. आणि त्यात थोडा आपला जो फ्राईड राईसचा अर्धा मसाला आहे तो अर्धा मसाला पहिले जे आपण भाजी फ्राय करतो, जे मटेरियल फ्राय करतो तेव्हाच टाकून द्यायचा. थोडा नॉर्मल पनीर मसाला म्हणलं टाकून बघूया आज, तसं काही टाकायची गरज नाही पण मी आज ट्राय करणार होते. थोडा पावभाजी मसाला टाकला, पनीर मसाला टाकला आणि छोले मसाला टाकला, हळद टाकायची थोडी. आणि जर तुम्हाला जास्त स्पायसी लागत असेल तर तुम्ही त्यात मिरची पावडर पण ॲड करू शकता. आणि मग असं छान मग मी सगळं मिक्स करून घेतलं परत एकदा. आणि मग जे आपण व्हाईट राईस बनवलेला आहे तो त्यात ॲड करून द्यायचा. आणि व्हाईट राईस पहिले जर असं मोकळा नसेल झाला, जर जास्त असं म्हणजे छान नसेल झाला तर तो पहिले असा एकदा मोकळा करून घ्या आणि त्यानंतरच मग तो ॲड करायचा. आणि मग काही नाही, आपलं 10-15 मिनटाचंच काम बाकी होतं. सगळं एकदा व्यवस्थित मिक्सचर करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपला मस्त फ्राईड राईस बनवून रेडी होतो. जास्त तर काही वेळ लागत नाही, कारण व्हाईट राईसला काही 3-4 शिट्टीमध्ये व्हाईट राईस बनवून होतो आणि हे फ्राय करायला 10-15 मिनिट, अर्ध्या तासातच आपलं मस्त फ्राईड राईस बनवून होतो आणि खायला पण एकदम मस्त लागतो. जर तुमच्याकडे बीन्स असेल तर तुम्ही बीन्स पण टाकू शकता, कोबी वगैरे जे तुमच्याकडे आणि असं काही नाही की हेच टाकलं पाहिजे तेच टाकलं पाहिजे, काही पण तुम्ही यात ॲड करू शकता. फ्लॉवर पण टाकू शकता, जे तुम्हाला आवडेल ते इन्ग्रेडियंट्स तुम्ही यात ॲड करू शकता. मग मी चला आता फ्राईड राईस सगळा मिक्स करून घेतलं, सगळं मस्त छान मिक्स करायचं. आणि जर तुमच्याकडे शेजवान चटणी असेल किंवा सॉसेस असेल ते पण तुम्ही ॲड करू शकता, पण मला जास्त असं ते सॉसेस वगैरे टाकलं ना तो जरा आंबट लागतो, त्याच्यामुळे मला ते बिलकुल नाही आवडत. मग मी सॉसेस अवॉइड करते, सॉसेस बिलकुलच टाकत नाही. आणि मग याच्यासोबत मी म्हणजे सॉस खाताना खाते, शेजवान चटणी पण खाते किंवा आपला टोमॅटो सॉस आहे तो पण खाते, पण यात ॲड नाही करत, कारण काहींना आवडतो काहींना नाही आवडत आणि म्हणजे मुळात मलाच नाही आवडत, त्याच्यामुळे मी ते टाकतच नाही. नंतर लास्टला आपला फेवरेट विषय म्हणजे कोथिंबीर. मला एवढी कोणत्या पण भाजीत असो इतकी कोथिंबीर लागते ना, घरून मी खूप सारी कोथिंबीर आणली होती, ती मग थोडी थोडी करून आत्तापर्यंत मी ती संपवलेली आहे ना. आता पण जास्त कोथिंबीर घेऊन आले, मग त्यानंतर मस्त जास्त कोथिंबीर टाकली आणि मस्त परत
परत एकदा फ्राय करून घेतलं. आणि बघा असा काहीतरी माझ्या फ्राईड राईसचा लूक होता. आणि चला म्हणलं आता फ्राईड राईस होतोय 10-15 मिनिट तसंच कमी गॅसवरती ठेवून द्यायचा. इतका छान होतो ना, झाकवायचा पण नाही, झाकवायची पण काही गरज येत नाही. बघा असं मस्त त्यातून वाफ निघत होती. मस्त गरम गरम राईस आणि त्याच्यासोबत सॉस मस्त एन्जॉय केला. आणि खरंच छान, खूप असा मस्त असा दिवस गेला. आज खूप फिरले. आता उद्यापासून परत मला ऑफिस आहे. आणि सगळ्यांनी असेच व्हिडिओ बघत जा. आवडले तर लाईक करत जा, कमेंट पण करा. थँक्स फॉर वॉचिंग.